दिवसभरातील ठळक घडामोडी। ज्याला कोरोना होतो त्यालाच माहित आहे, ज्याच्या घरी कोरोनाचे रुग्ण आहेत त्या घरालाच या कोरोनाची परिस्थिती माहित आहे। म्हणून खोट्या अफवांवर विश्वास ठेवू नका, आमचं कळकळीचं तुम्हाला आव्हान आहे। तुम्हा सगळ्यांना विनंती आहे, या रोगाला हलक्या हाताने घेऊ नका। दिवसेंदिवस मरणाऱ्यांची संख्या वाढत आहे आणि मेल्यानंतर त्या माणसाचा मृतदेह पाहायला सुद्धा परिवाराला येऊ देत नाही, इतका भयानक रोग। मग या रोगाला आपण हलकं का म्हणून घ्यावं? तेव्हा जिल्हाधिकारी वाशिम, राष्ट्रीय सेवा योजना, अमरावती विद्यापीठ आणि वाशिम खबर आवाज महाराष्ट्राच्या वतीने आम्ही पुन्हा एकदा तुम्हाला विनंती करतो, मंगरुळपीर ग्रामीण रुग्णालयामध्ये आपण आजच जा, उद्या जा। ज्यांचं वय 45 वर्ष आहे त्यापेक्षा जास्त वयाचे जेवढे काही व्यक्ती या गावामध्ये असतील त्या सर्व व्यक्तींना आम्ही विनम्र आवाहन करतो की कृपया लस घ्या, सुरक्षित राहा। आपण सुरक्षित, आपलं कुटुंब सुरक्षित, आपलं कुटुंब सुरक्षित, आपलं गाव सुरक्षित, आपलं गाव सुरक्षित, आपला जिल्हा, आपला महाराष्ट्र, परिणामी आपला भारत देश सुरक्षित। तेव्हा या महामारीला आपल्याला हद्दपार करायचं आहे। म्हणून पुन्हा एकदा विनंती आहे की आपण शक्य तितक्या लवकर लसीकरण करून घ्या। निंबी या गावातील सर्व नागरिकांना पुन्हा आम्ही एकदा विनंती करतो, आम्ही आपल्या गावामध्ये फक्त तुम्हाला सांगण्यासाठी आलेले आहोत, ही लस घेतल्यानंतर याचे वाईट परिणाम होतात। खूप ताप येतो, बरेच जण मेले असं तुम्ही ऐकलं असेल, पण ही 100% अफवा आहे। आतापर्यंत कुणीही या लसनं मेलेलं नाही किंवा दगावलेलं नाही किंवा फार मोठा गंभीर असा आजार सुद्धा झाला नाही, म्हणजेच ही लस 100% सुरक्षित आहे। तेव्हा अशा खोट्या अफवांवर आपण अजिबात विश्वास ठेवू नका। आम्ही स्वतः ही लस घेतलेली आहे, पहिला डोस माझा झाला आणि दुसरा डोस आता 24 तारखेला मी घेणार आहे। केवळ मीच घेतलं नाही तर माझ्या परिवारातील म्हणजे माझी पत्नी हिने सुद्धा ही लस घेतलेली आहे। वाशिम खबर आवाज महाराष्ट्राचे संपादक आमचे सुधाकर चौधरी यांनी सुद्धा ही लस घेतलेली आहे, त्यांच्या पत्नीने सुद्धा ही लस घेतलेली आहे, त्यांच्या कुटुंबातील आई वडील भाऊ यांनी सुद्धा ही लस घेतलेली आहे। मग आपणच का मागे राहावं? सरकार आपल्यासाठी लाखो करोडो रुपये खर्च करते तुमचा जीव वाचावा म्हणून, पण या जीवाचं आपल्याला काही मूल्य आहे की नाही? तेव्हा विचार करा, गाफील अजिबात राहू नका। जर आपण गाफील राहिलो तर आपल्या परिवारावर हे संकट आल्याशिवाय राहणार नाही, आणि एकदा काही संकट आलं तर मग माणसाची किती धावपळ होते हे फक्त ज्याला कोरोना झाला ते त्यालाच माहित आहे। काल वाशिम जिल्ह्याची घटना आहे, तुम्ही व्हायरल व्हिडिओ पाहिला असेल। 4 महिला मेल्या, तो एक ऑटो दाखवला, त्या ऑटो मध्ये त्यांची बॉडी आणि त्यांचे कुटुंब कितीतरी अंतरावर उभे होते, चेहरा सुद्धा पाहायला भेटला नाही। ही परिस्थिती आहे, येऊ सुद्धा देत नाही, त्या मृतदेहाची राख सुद्धा आपल्याला देत नाही, मग काय फायदा? मग हा आजार आपल्याला होऊच नाही ही काळजी आपण का घेत नाही? ही काळजी अवश्य आपण घ्यायला पाहिजे। म्हणून आपण जिल्हाधिकारी वाशिम यांच्या आव्हानाला साथ देऊया। राष्ट्रीय सेवा योजनेचे जे विद्यार्थी आहेत त्यांनी आवाहन केलं आहे, त्यांनाही सुद्धा आपण साथ देऊया। वाशिम खबर आवाज महाराष्ट्राचा उन्हा तानामध्ये आम्ही कुठल्याही मानधनाची अपेक्षा न करता आमच्या एका स्वयंस्फूर्तीनं एक सेवा म्हणून आम्ही फिरतो या गावामध्ये। तेव्हा आम्ही पुन्हा एकदा कळकळीचं आपल्याला विनंती करतो, आवाहन करतो की कृपया ज्यांनी लसीकरण केलेलं नाही यांनी ग्रामीण रुग्णालय मंगरुळपीर या ठिकाणी जाऊन सकाळी 9 वाजतापासून तर सायंकाळी 5 वाजेपर्यंत लसीकरण केंद्र उघडं आहे, तुम्ही त्या ठिकाणी जा आणि लसीकरण करून घ्या। या गावातील युवक मंडळींना सुद्धा माझी विनंती आहे, आपल्या घरी 45 वर्ष किंवा त्यापेक्षा वयाचे जास्त व्यक्ती मोठे असतील तर त्यांना कृपा करून आपण लसीकरण केंद्रावर स्वतः घेऊन जावं आणि लसीकरण करून घ्यावं। नमस्कार, वाशिम खबर आवाज महाराष्ट्राच्या वतीने आम्ही मंगरुळपीर तालुक्यातील निंबी या गावामध्ये नुकतेच पोहोचलेले आहोत।
माननीय जिल्हाधिकारी वाशिम, संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती राष्ट्रीय सेवा योजना आणि वाशिम खबर आवाज महाराष्ट्राच्या वतीने या ठिकाणी लसीकरण मोहीम, जनजागृती मोहीम आम्ही हाती घेतलेली आहे. दिवसेंदिवस उन्हाचा पारा वाढत आहे, पण उन्हा पाण्याची पर्वा न करता आम्ही शासनाला, प्रशासनाला सहकार्य करण्याच्या उदात्त हेतूने आज निंबी या गावामध्ये आम्ही दाखल झालेले आहोत. लसीकरण कुणी करावं? ज्यांचं वय 45 वर्ष आहे, 45 वर्षापेक्षा जास्त वयाची व्यक्ती जे असतील त्यांनी लसीकरण करायला काहीच हरकत नाही, कारण ही लस 100% अगदी 100% सुरक्षित आहे असं आम्ही ठामपणे सांगतो. कारण स्वतः आम्ही ही लस घेतलेली आहे, आमच्या परिवाराने सुद्धा ही लस घेतलेली आहे. या ठिकाणी आपण संवाद साधणार आहोत, कारण आरोग्य विभाग, आशा वर्कर्स फार मोठं मोलाचं योगदान या ठिकाणी करतायत. लसीकरणाच्या बाबतीत जनजागृतीच्या मोहिमेमध्ये सक्रिय सहभाग त्यांचा आहे. या ठिकाणी जे आशा वर्कर आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधूया. मॅडम, आपलं नाव काय? माझं नाव संगीता गोपाल मनोहर. संगीता मनोहर, आशा वर्कर या ठिकाणी आरोग्य विभागाच्या वतीनं फार मोठ्या चांगल्या पद्धतीचं या मोहिमेमध्ये काम करत आहेत. तर काम करत असताना तुम्हाला कुठल्या कुठल्या अडचणी आल्या? अडचणी मला माझ्या गावात कुठंच अडचण नाही आली, कारण मी ज्या वेळेस पहिली लस घेतली त्यावेळेस मला काहीच त्रास झाला नाही. दुसरी घेतली त्यावेळेस माझं घर माझी जबाबदारी, तसं मी माझं गाव माझी जबाबदारी म्हणून प्रत्येकाच्या घरी डाऊन न देता मी प्रत्येकाच्या घरी जाऊन सांगितलं की या लसीमुळं कोणालाच काही वाईट परिणाम होत नाही. मी स्वतः घेतली, तुम्ही स्वतः घ्या. माझ्या गावात जे 45 वर्षावरची व्यक्ती आहे त्यांना सगळ्यांना सांगितलं. 14 एप्रिल या दिवशी ग्रामीण भागामध्ये ज्या दिवशी लसीकरण झालं त्या दिवशी मी स्वतः माझ्या घरच्या माणसाला पहिली लस दिली, पहिलाच नंबर. आणि त्या दिवशी सगळ्या लसीकरणात सगळ्या लोकांनी सहभाग दिला. 40 जणांचे लसीकरण झाले. म्हणजे लसीकरण ही मोहीम समजावून सांगत असताना तुम्ही घरोघरी जाऊन सर्वे करताय, घरोघरी जाऊन त्या लोकांना समजावून सांगता, तेव्हा तुम्हाला त्या लोकांच्या प्रतिक्रिया कशा काय भेटतात? काही असे 10 5 लोक असतातच काही की याच्यामुळे बा काही होते. कोणी मध्ये इच्छा माणूस जगाला, कोणी तिचा, पण मी सांगितलं की त्या लसीमुळे नाही, त्याला पहिलाच काहीतरी आजार असेल त्यामुळे त्याची ते जगावं. म्हणजे तुम्ही समजावून सांगितल्यानंतर मग काही लोकांनी लसीकरणासाठी प्रतिसाद दिला आहे का तुम्हाला? हो, प्रतिसाद दिला ना. एकाच दिवशी 40 जणांचं लसीकरण घेतलं मी 14 तारखेला. एका दिवशी 40 जणांचं लसीकरण या गावामधून तुम्ही केलेलं आहे. बरं, आता किती टक्के झाले या गावाची लसीकरण? आता जवळपास 50% पेक्षा जास्त झालं असेल. 50% झालं. 1400 लोकसंख्या आहे या गावची. 40% म्हणजे 40 लोकांनाच लस मिळाली. काही लोक लस उपलब्ध आहे. नाही, त्या दिवशी नव्हते, नाही तर नव्हते आमच्या. आणि मंगळूरला त्याच्यानंतर येणार नाही का? काही लोकांना घासायला घेतलं. मी या दिवशी तरी 50 लोक झाले समजा आमच्या गावात. चांगला प्रतिसाद मिळाला गावातून. एका घंट्यात 40 लोकांना घेतली आमची. बरं, आता जे लसीकरणासाठी जे लोक राहिले आहेत यांच्यासाठी तुम्ही कुठल्या प्रकारचं काम करता? जर लस उपलब्ध असेल तर आम्ही 108 गाडी बोलावून जे बाकीचे लाभार्थी राहिले ते घेऊन जाईल. आणि लस गावामध्ये जरी नाही आली तरी मंगरुळपीरच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये जे लसीकरण केंद्र आहे त्या ठिकाणी लस उपलब्ध आहे. अशा ठिकाणी जायला तुम्ही लोकांना सांगितलं आहे? हो, सांगितलं. मग लोक गेले आहे का त्या ठिकाणी? त्या ठिकाणी नाही. आम्हाला कासोडा पीएससी आहे आमची. कासोड्याला सांगितलं का की 7-8 लोकांना कासोड्यालाच घेतलं. बरं, कासोड्याला जर लस उपलब्ध नसेल तर अशा वेळी तुम्ही मंगरुळपीरला पाठवले का लोक? नाही, मंगरुळपीरला नाही पाठवले. जे स्वतःहून गेले ते, कारण आम्हाला पीएससीलाच पाठवायचं सांगितलं. म्हणजे तुम्हाला पीएससीलाच पाठवायला सांगितले होते, परंतु आपण मंगरुळपीरच्या लसीकरण केंद्रामध्ये जाऊन सुद्धा आपलं लसीकरण करून घेऊ शकता. या ठिकाणी निंबी या गावचे सरपंच आहेत, कारण ग्रामपंचायतचं योगदान सुद्धा या मोहिमेमध्ये सक्रिय असलं पाहिजे असा महाराष्ट्र शासनाचा आदेश आहे. या गावचे सरपंच यांच्याशी आपण हितगुज करूया. सर, आपलं नाव काय? माझं नाव आहे अंबादास दामोदर टोपे, सरपंच. या गावचे सरपंच यांच्याशी आपण वाशिम खबर आवाज महाराष्ट्राच्या वतीनं बोलत आहोत. सर, लसीकरण मोहीम यशस्वी होण्याकरिता आपण ग्रामपंचायतच्या स्तरावर कुठल्या प्रकारचे प्रयत्न आतापर्यंत केलेले आहेत? 14 तारखेला खूप हजर जाऊन मी 40 डोस दिलेले आहे माझ्या गावामध्ये. आणि माझ्या गावातून जे काही लोक राहिलेले आहेत त्यांची मानसिकता अशी आहे की
आम्हाला ताबडतोब लस बोलवा, आम्हाला जे काही राहिलं आहे आम्ही घेण्यास तयार आहोत. असं काही नाही की बाबा आम्हाला काही आमच्या विचारलं नाही त्यांनी मग तुमचं काही आजार फाजार आहे काय, तसं काही आहे नाही. तुम्ही आम्ही घेण्यास तयार आहोत. तुम्ही दोघं तुमचं बोलून घ्या म्हणजे. बरं, सरपंच या नात्यानं तुम्ही या मोहिमेमध्ये सहभाग झाले आहे, परंतु ग्रामपंचायत मधले जे काही पदाधिकारी आहेत, जे काही सदस्य वर्ग आहे, यांचं सहकार्य तुम्ही घेतलं आहे का? त्यांना मी फोन केला. ते कसं अर्जुनमुळे काही कामानिमित्त कुठं जायला होते, तर मी स्वतः हजर राहिलो. सचिव आणि मी पोलीस पाटील आणि ग्रामपंचायतीचे सदस्य ते काही होते, तर काही काम जायला होते आणि पटवारी आपले गावचे. बरं, जास्तीत जास्त लसीकरणाची टक्केवारी या गावामध्ये वाढेल यासाठी तुम्ही आता काय प्रयत्न करा? काय प्रयत्न करा, त्यांना मी वेळोवेळी सांगतो की बुवा आपल्या गावामध्ये हे त्यांच्या लसीकरण आहे, तुम्ही घरातल्या घर काढून तुम्ही लसीकरण घ्या की बाबा आपली मुलाला आता यायची चान्सेस नाही. आता हे आपला दुसरा डोस आहे. पहिल्यांदा 14 तारखेला आलेला आहे. हे येणार आहे दुसरा डोस आहे. त्याच्यातली तुम्ही कोणताही बी काम सोडून हे लसीकरणचा तुम्ही पुरेपूर्व काही फायदा घ्यायचा. ग्रामपंचायत निंबी या गावचे सरपंच यांच्याशी आपण या ठिकाणी संवाद साधलेला आहे. सरपंचाच्या सोबतच ग्रामपंचायत मधील जे काही पदाधिकारी असतील, जे सदस्य वर्ग असतील, यांची सुद्धा तेवढीच जबाबदारी आहे की जास्तीत जास्त या गावामध्ये या लसीकरणाची टक्केवारी झाली पाहिजे. या ठिकाणी काही या गावातील व्यक्ती आहेत, त्यांच्याशी सुद्धा आपण संवाद साधणार आहोत. या गावचे पोलीस पाटील यांच्याशी आपण या ठिकाणी बोलतोय. सर, आपलं नाव? पुंडलिक टोपले या गावचे पोलीस पाटील आहेत. शासन आणि प्रशासनाचे आदेश या पोलीस पाटलांना सुद्धा आहेत. नुकतीच महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती 14 एप्रिल या दिवशी या ठिकाणी साजरी झाली. या ठिकाणीच नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये नव्हे तर संपूर्ण विश्वात साजरी झालेली आहे. पण शासन आणि प्रशासनाचे जे नियम होते, या नियमाला अनुसरून या गावामध्ये जयंती साजरी झाली का? साजरी घरोघरी साजरी झाली. म्हणजे या ठिकाणी लोकांनी गर्दी वगैरे केली का? नाही, इथं हे बंदच. म्हणजे हे विहार आपण बघतोय हे संपूर्णपणे बंद होत आहे. शासनाच्या आदेशाप्रमाणे जयंती घरच्या घरीच साजरी करावी आणि या लोकांनी बाबासाहेब आंबेडकरांची जयंती ही घरी बसूनच साजरी केलेली आहे. या ठिकाणी काही आणखी व्यक्ती आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. काही युवा मंडळी उपसरपंच या ठिकाणी आहेत, त्यांच्याशी बोलूया. या लसीकरणाच्या मोहिमेमध्ये एक उपसरपंच या नात्यानं तुम्ही आतापर्यंत कुठली भूमिका अशी पार पाडली? जेव्हा मला शासनाचे आदेश आले की उद्या लसीकरण आहे, त्यावेळेस आम्ही अगोदरल्या दिवशी अशाशी आहेत त्यांच्या मार्गदर्शनात आम्ही गावात दौडली दिली आणि प्रत्येक लोकांना सांगितलं. विषय असा झाला की आमच्या गावात 40 लस उपलब्ध झाल्या. भरपूर लोक इच्छुक आहेत आणि जे काही लोकांची गैरसमज होते व लस घेतली की आजारी पडते माणूस, असं होते तसं होते, कुठला दगावला, ह्या गोष्टी आम्ही समजून सांगितले की लस हे आपल्या आरोग्यासाठी चांगल्यासाठीच आहे. त्यामुळे न घाबरता लोकांनी तिथं धाव घेतलेला आहे आणि भरपूर प्रतिसाद चांगला घेतला असे आम्ही रिस्पॉन्स अशी उत्तर दिलेलं आहे. बरं, तुमच्या परिवारातल्या किती लोकांनी आतापर्यंत लसीकरण केलं आहे? माझ्या घरात 40-45 वर्षानंतरचे दोनच आहेत, आई आणि वडील. त्यांनी लसीकरण घेतलेलं आहे. स्वतःहून तुम्ही तिथं घेऊन आलेलो आहोत आणि त्यांनी लस घेतलेली आहे. आणि यानंतरचं काय काम? त्यानंतर आम्ही प्रशासनाला मागणी करू की लस अवेलेबल करून द्या. आमच्या गावात उत्सुकता भरपूर आहे आणि प्रत्येक व्यक्ती आम्हाला लस मागणी करत आहे. ज्या व्यक्तीला 45 वर्षापेक्षा वर्ष जास्त झालेलं आहे तो व्यक्ती प्रत्येक आमच्यापर्यंत येतो आणि स्वतःहून सांगतो की आम्हाला लस घ्यायची आहे, आम्हाला या आजारापासून मुक्त व्हायचं आहे, आम्हाला या आजाराला लढा द्यायचा आहे, त्यामुळे आम्हाला लस उपलब्ध करून द्या. आम्ही शासनाला हेच विनंती करू की आमच्या गावात जी 40 लस पाठवली तुम्ही त्याच्यापेक्षा आमचे 1400 लोकसंख्येचं गाव आहे, आम्हाला पूर्ण तो लस पाहिजे अशी मागणी आम्ही प्रशासनाला करू. नक्कीच माननीय जिल्हाधिकारी वासिम यांच्यापर्यंत आपलं मागणं आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत. या ठिकाणी काही व्यक्तींनी लस घेतलेली आहे, काही ज्यांना लस उपलब्ध झाली नाही परंतु ते वाट बघत आहेत, त्यांच्यासाठी हे सुद्धा आम्ही प्रयत्न करणार आहोत. या ठिकाणी काही महिला आहेत, त्यांच्याशी सुद्धा आपण बोलू. आपलं नाव? नमस्कार, माझं नाव विशाखा श्रीकृष्ण मनोहर. मी CTC म्हणून 6 गावात काम करायचं आहे बचत गटामार्फत. महाराष्ट्र राज्य उमेद ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत मी काम करीत आहे. आमची कालच ऑनलाईन मिटिंग झालेली आहे. मिटिंगमध्ये आम्हाला काल सर्व लसीकरणाचीच माहिती मिळालेली आहे.
आणि सर्व बचत गटाच्या महिलांना लसीकरण द्या. म्हणजे 45 वर्षाच्या वर असं पूर्ण महिलांना लसीकरण झालं पाहिजे. तुमच्या संपूर्ण बचत गटाच्या महिलांना लसीकरण करून घ्या आणि म्हणजे त्यांची मीटिंग घ्या, पण कशी सोशल डिस्टन्स त्याची मीटिंग घ्या आणि त्यांना सांगा की तुमच्या घरी समजा जे 45 वर्षाच्या वयाचे वरचे लोक आहेत त्यांना प्रत्येक जणांना लस द्या. या लसीपासून तुम्हाला काही धोका होणार नाही. आणि म्हणजे काल आमच्या मीटिंगमध्ये असं सांगितलं की बुवा तुम्हाला लस उपलब्ध नसेल तर काल आमची सीओची मीटिंग झाली आमची ऑनलाईन. त्याने सांगितलं की तुम्ही फक्त आम्हाला कळवा, तुमच्या आपल्या बचत गटामार्फत आम्ही तुमच्या गावातली लस उपलब्ध करून देऊ. नक्की लस उपलब्ध होईल. आम्हीही माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्यापर्यंत तुमचं मागणं, तुमचं म्हणणं पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत. म्हणजे बघा, आरोग्य विभागच नव्हे, पोलीस प्रशासन असो, आरोग्य विभाग असो, आशा वर्कर असो, यांना महाराष्ट्र शासनाने या लसीकरणाविषयी जनजागृतीचं काम सोपवलेलं आहे. पण त्याचबरोबर बचत गट ज्या ज्या ठिकाणी आहेत त्या बचत गटाच्या महिलांना सुद्धा या मोहिमेमध्ये सहभागी करून घेण्याचा शासनाचे हे प्रयत्न खरंच राखण्याजोगे आहे. त्या ठिकाणी काही महिला आणखी आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. तुम्ही तुमचं नाव सांगा. मी वंदना सिद्धार्थ इंगोले, पंचशील स्वयंसहायता महिला बचत गटाचे अध्यक्ष असून या गावामध्ये CRPचे काम करते. आणि लसीकरणामध्ये या गाव पातळीवरले जे काय 45 वर्षाचे जे वयोवृद्ध ज्यांना गरज आहे, आवश्यकता आहे, त्या लोकांना मी तिथं शाळेमध्ये नेऊन लस देण्याचा प्रयत्न करीन आणि राहिलेल्या लोकांना लस उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सुद्धा करू. म्हणजे आतापर्यंत तुम्ही या लसीकरणाबद्दल काही लोकांना माहिती दिली आहे का? दिली माहिती दिली. बरं, किती लोकांनी आतापर्यंत लस घेतली तुमच्या परिचयाच्या? परिचयाच्या 40 लोकांनी. सगळ्या लोकांना तुम्ही आवाहन केलं होतं बचत गटाच्या माध्यमातून? बचत गटाच्या माध्यमातून. आणि काही लोकांचं असं म्हणणं आहे की या लसीचे वाईट परिणाम आहेत, असं तुम्हाला कोणी म्हटलं आहे का? म्हटलं पण लोकांनी, पण त्यांना आम्ही समजावून सांगितलं की या लसीपासून कोणालाच काही हानिकारक पोहोचणार नाही याची आम्ही खात्री देतो. आणि त्यांना समजावून पण सुद्धा सांगितलं. तर भरपूर लोक असे उत्सुक झाले की आम्ही घ्यायला तयार आहोत. तुम्ही ज्या वेळेस मोहीम हाती घेतली आणि लोकांना सांगण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस तुम्हाला असे उत्तर आले का? हो सर, आले काही उत्तर, पण आम्ही समजा सांगितलं त्यांनी की तुम्हाला या लसीपासून काहीच असा धोका होणार नाही. आम्ही समजा घरच्या लोकांनी दिल्या पहिले, नंतर त्याने सांगितलं. तुमच्या परिवारातील किती लोकांनी लसीकरण केलं? घरच्या माणसाने लसीकरण केलेलं 14 तारखेला. 14 तारखेला लसीकरण पहिला डोस झालाय, दुसरा डोस आता येईल. 28 दिवसानंतर दुसरा डोस घ्यायचा असतो. 4 आठवड्याच्या. या ठिकाणी आणखी काही व्यक्ती आहेत, त्यांच्याशी सुद्धा आपण बोलणार आहोत. तुमचं नाव? बाबूलाल मनोहर. काय वय आहे तुमचं? माझं 52 वर्ष. म्हणजे 45 वर्ष ओलांडले आहे तुम्ही. बरं, तुम्ही लसीकरण केलं आहे? हो, 14 तारखेला लसीकरण झालं. कुठं केलं? तर आमच्या ग्रामपंचायत कार्यालयामध्ये. या ठिकाणी कॅम्प झाला होता? हो हो. लसीकरण झालं आहे हो या ठिकाणी. बरं, लस घेतल्यानंतर तुम्हाला काही याचे परिणाम जाणवले का? काही तेवढ्या वाटतं, काही जास्त परिणाम नाही. तर थोडे लोक थोडंसं भारी पडते, थोडा ताप येते, बाकी काही दुष्परिणाम होत नाही, काही नाही. अशा अफवा तुमच्यापर्यंत पोहोचल्या आहे की हे लस घेतल्यानंतर अशा अशा वेदना होतात, माणूस मरू सुद्धा शकतो, अशा अफवा तुम्ही ऐकल्या आहेत? हो, ऐकले ना. मग तुम्ही घाबरले नाही का? नाही, काही घाबरायचं कारणच नाही ना. का बरं? का बरं म्हणजे आपण जो माणूस बिमार पडल्याच्या नंतरच दवाखाना करतो ना. मरायची थोडी इंजेक्शन देते डॉक्टर लोक कोणी. म्हणजे आजार हा गांभीर्यानं घेतलाच पाहिजे असं यांचं म्हणणं आहे थोडक्यात. खूप खूप धन्यवाद तुमचे. या ठिकाणी आणखी आपण बोलणार आहोत. तुमचं नाव? सुभाष पडगाण. सुभाष पडगाण यांच्याशी आपण बोलतोय. तुम्ही लस घेतली आहे? नाही. बरं, का बरं घेतली नाही? अजून आता गावामध्ये आलीच नाही, पहिलाच टाइम आहे, तर माहिती नाही, घेतली नाही. आतापर्यंत 40 जणांनी या गावात लस घेतली आहे. आशा वर्करनी तुम्हाला सांगितलं? सांगितलं पण घरी नाही. बरं, ग्रामपंचायतचे लोक तुम्हाला वेळोवेळी सांगतात का लसेबद्दल? सर्व. बरं, या ठिकाणी जरी उपलब्ध नाही तरी ग्रामीण रुग्णालय मंगरुळपीर या ठिकाणी लसीकरण केंद्रामध्ये लस उपलब्ध आहे. तुम्ही त्या ठिकाणी जाऊन सुद्धा घेऊ शकत नाही का? घेऊ शकतो ना. मग केव्हा जाणार? उद्या परवा जाणार. परवाच्या दिवशीपेक्षा उद्याच का नाही? उद्या रविवार आहे ना. बरं, कुटुंबात काही व्यक्ती आहेत का? आहेत दोन. एक पत्नी, त्यांना पण घेऊन जाणार तुम्ही सोबत? जाणार. खूप खूप स्वागत तुमचं. या ठिकाणी एक वयोवृद्ध काका आहेत, त्यांच्याशी सुद्धा आपण बोलू. काका, तुमचं नाव?
सोपान सुरुसे यांच्याशी आपण बोलतोय. तुमचं वय 60 वर्षापेक्षा जास्त असेल आणि तुमच्यासाठी ही लस खूप महत्वाची आहे. घेतलेली तुम्ही घेतली? घेतली खंडाळा बाहेर गावी घेतली. बरं, लस घेतल्यानंतर एवढ्या वयामध्ये तुम्हाला काही याचे परिणाम विपरीत परिणाम जाणवले का? 2 दिवस तुम्हाला ताप आले पण बाकी काही झालं नाही. ज्यावेळेस तुम्ही लस घेतली त्यावेळेस डॉक्टरांनी तुम्हाला काही सांगितलंय? काय नाही, 2 महिने 1 महिन्याच्या बाद घ्यायची म्हणजे आपले 2 तारीख झाल्यावर 2 समोरची घ्यायची. म्हणजे आता तुम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास नाही. म्हणजे ही लस 100% सुरक्षित आहे. ज्यांनी आतापर्यंत ही लस घेतलेली आहे त्या सगळ्यांचं म्हणणं आम्ही तुमच्या समोर पोहोचवलंय आणि सर्वांचं म्हणणं एकच आहे की ही लस, या लसीचा विपरीत परिणाम कुठल्याही प्रकारचा आमच्या शरीरावर झालेला नाही. म्हणजे 100% सुरक्षित ही लस. तेव्हा आम्ही तुम्हाला कळकळीचे या ठिकाणी आवाहन करतोय की जवळच्या लसीकरण केंद्रावर जाऊन आपण ही लस नक्कीच घ्या. ज्याला मालूम आहे त्यालाच महत्वाचे आहे. त्या हातपाय पडले माझे सगळं तब्येतच ठीक झाली. म्हणजे काहीच जाणवलं नाही? काहीच नाही, एकदम मनातून भीती निघून गेली? नाही, भीतीच नाही घडली. बरं, तुम्हाला कोरोनाची भीती होती का? आपलं घेतलेली आहे, 2 तारखेला घेतली तिथे. तुम्हाला कोरोनाची भीती वाटली काय तेव्हा? अरे सगळ्यालाच आहे, आपल्यालाच काय काय माहिती आहे तुम्हाला कोरोनाबद्दल? तिकडे लागलेले लोक आहेत पुण्याकडे. बर, कोरोनानं काय होते? काय होते हे काय मालूम आपल्याला, पण ते लागलेले लोक होते. अफसर आपण टीव्हीवर बातम्या ऐकतो रोज, दिवसेंदिवस लोक मरत आहेत पण अजूनही बरेचसे लोक कोरोना नाहीच म्हणतात. एकदम तब्येत रक्त नाही. बरोबर, म्हणजे कोरोना आहे? कोरोना आहे आता, नाही असं काही नाही आहे. 100% कोरोना आहे. कोरोना नाही या अफवांवर अजिबात विश्वास ठेवू नका. पुन्हा आमचं कळकळीचं आव्हान आहे, कळकळीची विनंती आहे. तेव्हा पुन्हा एकदा माननीय जिल्हाधिकारी वाशिम, राष्ट्रीय सेवा योजना, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती आणि वाशिम खबर आवाज महाराष्ट्राच्या वतीने आम्ही निंबी या गावातील सर्वांना विनंती करतो की जवळच्या लसीकरण केंद्रावर जाऊन शासन आणि प्रशासनाने दिलेल्या नियमांचे पालन करून आपण लसीकरण करून घ्यावं. माझे कुटुंब माझी जबाबदारी ही संकल्पना डोळ्यासमोर ठेवून आपली स्वतःची काळजी घ्या, आपल्या कुटुंबाची काळजी घ्या, आपल्या गावाची काळजी घ्या. धन्यवाद. निंबी या गावामध्ये आपण काही वयोवृद्ध जे व्यक्ती आहेत त्यांनी लसीकरण केलं किंवा नाही याविषयी आपण जाणून घेऊया. काका, तुमचं नाव? भिका किसराने. भिकाजी आडे यांच्याशी आपण बोलताय. काका, तुम्ही लसीकरण केलं का? नाही. का बरं केलं नाही? त्यांना आता पहिल्या दिवशी आले ते गेले, ते आम्हाला नाही केलं. त्याच्यानंतर आशा वर्कर ज्या आहेत या गावातल्या त्यांनी तुम्हाला सांगितलं याविषयी? आणि घरी तुम्ही शेतात तुम्ही शेतात असता पण आता इथं जरी नाही आलं तरी मंगरुळपीरला तुम्ही जाऊन ते लसीकरण करू शकता असं कोणी सांगितलंय का तुम्हाला? नाही. बरं, आम्ही सांगतोय तुम्ही जा मंगरुळपीरच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये, ते कोविडचं एक सेंटर आहे त्या ठिकाणी, लसीकरण केंद्र, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही लस घेऊ शकता. कधी जाल मग तुम्ही? आता रोज आहे, रोज. हो, सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत घ्याल तुम्ही? उद्या? चला, उद्या काका लस घेणार आहेत. आपण या ठिकाणी घरोघरी जाऊन ज्यांनी लसीकरण केलं नाही त्या लोकांशी आपण संपर्क साधत आहोत. या इकडे मावशी, या समोर या. या मावशीला आपण आता विचारू, तुमचं नाव काय मावशी? वेणुबाई पवार यांच्याशी आपण बोलतोय. तुमच्या घरामध्ये लसीकरण कोणी केला का? का बरं नाही? नाही, बिमार असलंच पाहिजे असं नाही. बिमार होऊ नये म्हणूनच हे लसीकरण सुरू केलं आहे शासनानं. कोरोनाची तुम्हाला भीती वाटते की नाही? कोरोनाची भीती वाटते. मग कोरोनापासून वाचवण्यासाठी तुम्हाला लसीकरण करणं खूप आवश्यक आहे ना. तुम्ही कधी करणार लस? कधी घेताल तुम्ही?
बिमार नाही काय नाही त्याच्यासाठी नाही, जे लोक बिमार नाही त्यांनीच लस घेतलेली आहे. हो, तुम्ही कधी घेता? पुढच्या वेळेस म्हणजे आता उद्या परवा घ्या ना. बरं बरं. तुमच्या घरात आणखी मोठं कोण आहे? तुम्ही सर? बरं बरं. मुलगा आहे ना? किती वर्षाचे आहेत ते? मुलगा आहे ना? बरोबर, त्यांना बोलावं. हा दादा, तुमच्या आईनं लस घेतली नाही आतापर्यंत? बरं, शेतामध्ये जाता तुम्ही, मग आईनं लस देण्यासाठी तुम्ही प्रयत्न कधी करणार? आणि समजा इथं नाही आली लस तर मंगळूरपीरला जाऊन तुम्ही लसीकरण करू शकता. कधी नाही आला आईला? उद्या परवा नक्की 100%. चला, आईला घेऊन जाण्यासाठी उद्या परवा त्यांनी हे 2 दिवस दिलेले आहेत. त्यांना आम्ही सांगतो की लवकरात लवकर त्यांच्या आईला त्यांनी घेऊन जावं आणि लसीकरण करून घ्यावं. या ठिकाणी पुन्हा वाशिम खबर आवाज महाराष्ट्राच्या वतीनं माननीय जिल्हाधिकारी वाशिम आणि संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ अमरावती राष्ट्रीय सेवा योजना यांच्या वतीनं पुन्हा आम्ही पोहोचलो एका घरी. या ठिकाणी आपण विचारणार आहोत, तुम्ही लसीकरण केलं? कधी झालं? परवाला. बरं, लस घेतल्यानंतर तुम्हाला काही जाणवलं का? नाही, काहीच नाही झालं. अगदी चांगलं ठणठणीत आहात तुम्ही. काहीच नाही झालं. बरं, या लसीविषयी लोकांनी काही सांगितलं होतं का तुम्हाला? असं अपप्रचार केला होता का? आम्ही हो केला होता. काय म्हणत? की बा लसीकरण आहे उद्या तुम्ही आता मला वाटते ते आबा. नाही, लस घेतल्यानंतर असे परिणाम होतात, ताप येतो, हे होतो, असं लोकांनी सांगितलं होतं. हो, सांगितलं. मग तुम्हाला काय जाणवतं? मध्ये काहीच जाणवलं नाही. आमच्या घरी सर्वच गेले आणि सोबत गेले कुठून आलो. सगळ्या कुटुंबानं लसीकरण केलं आहे. जे 45 वर्षाच्या वर आहेत असे किती लोक आहेत? 20 लोक असतात. तुमच्या घरात किती आहेत? आमच्या 45च्या वरचे 5-6 जणी जावा. 5-6 जणांनी. 34 जणी जागा केलं होतं आम्ही. एकूण किती जणांनी लसीकरण केलं तुमच्या घरात? फक्त 5 जणांनी केलं. 5 जणांनी केलं. प्रत्येक त्यांना पण करायला लावा. 5 जणांनी यांच्या घरामध्ये लसीकरण केलेलं आहे. चांगली बाब आहे. आणि सर्व लोकांनी सुद्धा हे लसीकरण करणं अतिशय आवश्यक आहे. ज्यांचं वय 45 वर्षापेक्षा मोठं आणि 60 वर्षापेक्षा जे वयोवृद्ध व्यक्ती आहे या सर्वांसाठी मोफत आहे. ती लस आणि 100% सुरक्षित आहे. या ठिकाणी पुन्हा आम्ही एका परिवाराशी संवाद साधणार आहोत. तुमचं नाव काय? हे घर तुमचं आहे ना? किती आहेत परिवारात लोक तुमच्या? आमच्या कुटुंबात 6 जण. कोण कोण आहे? बुडाबुडी आम्ही 2 मुले. बुडाबुडी म्हणजे आई बाबा आहेत का सासू सासरे आहेत? सासू सासरे. सासू सासरे आहेत. बरं, तुम्ही किती वर्ग शिकलाय? 12वी. 12वी आहे तुम्ही. बरं, तुमच्या सासू सासऱ्यांचं वय काय? 60-65. आणि सासूचं? त्याच्यापेक्षा कमी. बरं, म्हणजे 50 वर्षाच्या वर आहे. बरं, या दोघांनी लसीकरण केलं का? नाही केलं. बरं, का बरं केलं नाही? शेतात राहतात दोघे. काय करतात शेतात? शेतात पाहतात. घरी येत नाहीत कधी? नाही, कधीच नाही. नाही कधीच नाही. मग तुम्ही त्यांच्यापर्यंत म्हणजे जाऊ शकता की नाही? हो, जातो. मग तुम्ही का नाही सांगितलं आतापर्यंत त्यांना लस घेण्यासाठी? आता सांगू ना पुढे. पुढे कधी? लस चालूच आहे ना, काय झाली? कमी आहे आता, तुटवडा होत आहे. सांगेन ना. कधी सांगा तुम्ही? उद्या जा. उद्या सांगते ना उद्या. उद्या जा आणि त्यांना सांगा, हा लस घ्या. नक्की सांगा. 100%. सांगते. बरं.